चप्पल म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवते कोल्हापुरी. कोल्हापुरी चप्पलचा रुबाब आणि फायदे यामुळं अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत ती सर्वांनाच भुरळ घालते. याच कोल्हापुरी चप्पलसाठी सोलापुरातील वाफळे हे गाव सुद्धा प्रसिद्ध आहे. गेल्या 50 वर्षांपासून पारंपरिक कातडी चप्पल बनवण्याचं काम वाफळे येथील बाळासाहेब सिद्धराम वाघमारे हे करत आहेत. विशेष म्हणजे या कामात त्यांचा उच्च शिक्षित मुलगा देखील त्यांना मदत करत असून त्यांच्या चप्पलला अगदी मंत्री आणि आमदारांकडून देखील मागणी असते. एक कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागतो. या चप्पल बनवण्याच्या व्यवसायातून ते महिन्याला 80,000 ते 1,00,000 रुपयांची उलाढाल करत आहे. माझं नाव बाळासाहेब सिद्धराम वाघमारे. मी जवळजवळ 50 वर्ष झालं व्यवसाय करतो. हा माझा पारंपरिक व्यवसाय आहे वडिलांपासून. माझी चप्पल म्हणजे कोल्हापुरी असं मी असं प्रसिद्ध सगळीकडे असं म्हणजे आमच्या जिल्ह्यात तर कमी कमी सोलापूर जिल्ह्यात तर प्रसिद्ध आहे. चप्पलीची काय खासियत आहे म्हणजे वैशिष्ट्य काय हे चप्पल घातल्यानंतर असे दिसायला व्यवस्थित दिसते आणि टिकायला बी 1 नंबरमध्ये दिसते. काय कुठल्या बनवतात चप्पल? आमच्याकडे कापशी कोल्हापुरी, नंतर पुरंदर, आमदार पट्टा, कापशी असे 4-5 क्वालिटीचे बनवतो आणि बोटी हे बनवतो आम्ही. आमदार पट्टा म्हणजे नेमकी कसली चप्पल असते? आमदार पट्ट्या म्हणजे बेणी वगैरे त्याच्यावर येते, साईडनं बी साईडवाद येते, मधून अशी शेंडकी वगैरे येते आणि खाली एकदम टिकायला अशी हलकी असं पायात ही घातल्यानंतर हलकी एकदम वाटते. का बरं तिला असं नाव दिलं आमदार पट्टा? मग दिसायला तसे आमदारसारखे दिसते, त्याच्यामुळे ती रुबाबदार दिसल्यामुळे तसं आमदार तिचं नाव दिलेलं आहे. आणि ह्याचं जे मटेरियल आहे चप्पल बनवण्यासाठी ते काय लागतं, कुठून आणतात? हे मटेरियल आम्ही लातूरपासून एक 50 किलोमीटर अंतरावरनं ही मटेरियल मी घेतो. मसवड, लातूर आणि सोलापूर हे 3-4 ठिकाणचा मटेरियल गोळा करतो मी. आता ही चप्पल बनवायची म्हणलं तर किती दिवस लागतात? एक चप्पल बनवायची म्हणलं 3 ते 4 दिवस लागतं कंप्लीट. वेणी पट्ट्यातली बनवायची म्हणलं तर. काय कुठं कोण घेऊन गेलं आज? आमच्याकडं भरपूर असे आमदार खासदारपासून येतात माझ्याकडं. तरी कोण घेऊन गेले? हे अजितदादापासून, आमदार राजन पाटलापासून, त्यांचे भाऊसाहेब, नंतर आता ही बरीच अशी कलेक्टरपासून ही बरेच असे PSI SP सुद्धा माझ्याकडून येतात काय जण. राज्यात कुठं जातात तरी चप्पल? आता मुंबईपर्यंत तर माझी मुख्यमंत्र्यापर्यंत जवळजवळ गेलेली चप्पल. काय कशी किमती असते? मी 2,000पासून ते 5-6 हजारपर्यंत 10,000 पर्यंत चप्पल देतो एक. काय तरी कोण मदत करतं तुम्हाला तरी? म्हणजे घरची माझी मुलगा आणि आमची मंडळी आम्हाला हे 2 जण मदत करू लागतात चप्पल. महिन्याकडे किती उलाढाल होत असेल? मी 50, 60, 70 हजारपर्यंत करतो उलाढाली.